मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की काश्मीरची आज जी परिस्थिती आहे आणि पहलगाम सारखे पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून आजपर्यंत जे असंख्य हल्ले काश्मीरमध्ये होत आले आहेत, या सर्व गोष्टीला एक हिंदू राजा जबाबदार आहे आणि त्यांनी त्यावेळी केलेली चूक भारत आजपर्यंत भोगतो. मग हा हिंदू राजा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजा हरिसिंह यांची काश्मीरवरती सत्ता होती आणि ज्यावेळी आपल्या देशाची फाळणी झाली तेव्हा आपल्या देशातील विविध संस्थानांना या दोन्ही देशांपैकी कोणत्याही देशामध्ये सहभागी होण्याचं स्वातंत्र्य देण्यात आले. परंतु काश्मीरच्या राजा हरिसिंह यांनी आपण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सहभागी न होता काश्मीर हा वेगळा देश करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे काश्मीरमध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि याचाच फायदा पाकिस्तानने घेतला आणि त्यांनी काश्मीरमध्ये आपले लोक आणि सैन्य घुसवले आणि या पाकिस्तानी सैन्याने आणि लोकांनी काश्मीरमध्ये प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली. ज्या इंग्रज अधिकाऱ्याने ही फाळणी केली होती त्या लॉर्ड माउंटबॅटन यांनी हरिसिंह यांना भारत किंवा पाकिस्तान या दोघांपैकी एका देशामध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. परंतु राजा हरिसिंह यांनी मात्र हा निर्णय घ्यायला खूप वेळ घेतला. मात्र काश्मीरची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते असं जेव्हा हरिसिंह यांना वाटलं तेव्हा त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि त्यानंतर काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याचा करार केला आणि त्यानंतर भारतीय सैन्य हे काश्मीरमध्ये घुसलं आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोर लोकांना काश्मीरमधून हुसकावून लावलं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये काश्मीरचा काही भाग हा या पाकड्यांच्या ताब्यामध्ये गेला आणि त्या भागालाच आता पीओके म्हटलं जातं आणि हा पीओकेच कायमस्वरूपी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वादाचा विषय बनला. त्यावेळी जर हरिसिंह यांनी निर्णय घ्यायला वेळ लावला नसता तर आज काश्मीर हा संपूर्ण भारतामध्ये असला असता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.